नमस्कार बाळांनो. बऱ्याच दिवसानंतर जवळपास महिन्यानंतर फार्मसीची अखेर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली. ते ते काय होतं माहिती का, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं चाललेलं. जरा गेलं, डेट संपत आली, डेट पुढे गेली, डेट संपत आली, परत डेट पुढे गेली. हे असंच चाललेलं. म्हणजे काय, हे तुम्हाला नुसतं रजिस्ट्रेशनच करायला लागलेत. मग असं विद्यार्थ्यांना वाटायला लागलं, आम्ही रजिस्ट्रेशन करायला लागलोय नुसतं तर एवढं टाक, ऍडमिशन संपायला काय 4 वर्ष लावणार आहेत की काय माहिती. बाळांनो, त्याचं कारण असतात. बेसिक एक कारण नेहमीच असतं आणि ते फायद्याचं होतं तुमच्या. काय की इंजिनिअरिंगची ऍडमिशन सुरू होती, त्यांचा लास्ट राऊंड 2-4 दिवसात राहिलाय. त्यांचा लास्ट राऊंड काय एकदा झाला तर तुमचं काम सोपं झालं. कारण फार्मसीचा क्रायटेरिया पीसीएम आणि पीसीबी दोघांसाठी होता. मॅक्सिमम मुलं पीसीएम वाले इंजिनिअरिंगला जातात, पण काही विद्यार्थी काय असतात, चांगले मार्क्स जरी असले त्यांचे, ते इकडे अप्लाय करतात फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन घेतात, फार्मसीला पण घेतात. आणि मग नंतर काय होतं, ते विद्यार्थी बऱ्यापैकी इंजिनिअरिंगला पुढे जातात आणि मग फार्मसीचे ऍडमिशन जे घेतलेले होते त्यांनी ते कॅन्सल करतात. म्हणजे त्या सीट मोकळ्या पडल्या, हा पहिला ड्रॉबॅक. दुसरा अजून एक तोटा काय होत होता मुलांचा, की त्यांना कॉलेज चांगलं मिळालं नाही समजा, तर ते दुसरं जे कॉलेज मिळालंय तिथं जाऊन ऍडमिशन घ्यायचे. पण ज्या सीट इंजिनिअरिंग वाल्यांनी सोडल्या त्या त्यांना मिळू शकत होते, चांगले कॉलेज असू शकत होते. मग हे सगळ्या अडचणी असतात आणि मग ते चांगलं झालं की पुढे गेलेलं आहे प्रोसेस आणि शेवटी रजिस्ट्रेशन संपलं. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये ना गोष्टी पाहायच्या कुठल्या आहेत मी तर सांगतोय तुम्हाला डिटेल्स. कारण का, चूक काय होते की आपण विसरून जातो किंवा पाहत नाही आणि ज्यावेळी ऍक्च्युअल मेरिट लिस्ट येते आणि ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होतात तर त्या मुलांना कळतं की माझ्या मार्क्स मध्ये किंवा काही गोष्टींमध्ये घोळ झालाय आणि तो घोळ खूप मोठा असतो आणि पश्चाताप करावा लागतो. कारण का, ऍडमिशन प्रोसेस जी काय मेरिट लिस्ट बनली तर तुमच्या सगळा डेटा पाहून बनलं. मेल आहे की फिमेल आहे, तुम्ही कोणत्या कास्ट मध्ये आहात, कास्टचे डॉक्युमेंट बरोबर सबमिट झालेत की नाही, सीईटीचे मार्क ऑटोमॅटिक घेतलेत, बाकीच्या मार्कांमध्ये काय झालंय, कारण बाकीचे मार्क्स तुम्ही टाईप केलेले पण असतात. मग ते टाय रूल होतो ना, टाय ब्रेकचा रूल. म्हणजे काय, टाय झाले, सेम पर्सेंटाइल आहेत सीईटीला, मग बाकीची मेरिट मार्क्स नुसार ती मेरिट लागते, हे चेक करावं लागेल तुम्हाला. त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व्यवस्थित पाहून घ्यायचे. ठीक आहे, आता त्यामध्ये पाहायचं काय, तर मी इथं देतो. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा मी स्क्रीनशॉट, सेम प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची असते. आता ही मेरिट लिस्ट मी दुसरी घेतलेली आहे, दुसरी म्हणजे काय फार्मसीचीच आहे, फक्त डेटा थोडासा चेंज करून घेतला मी, खाली वर केला. रिझन काय, विनाकारण कुणाची आयडेंटिटी बाबा नको कळायला की कोण आहे, ती नावं तर पूर्ण मी क्लिअर केलेले आहेत. फर्स्ट इथं मेरिट नंबर असतो बघा, तुमचा मेरिट नंबर इथं चेक करून घ्या की तुमचं मेरिट किती नंबरला आहे. ऍडमिशन होताना मेरिट न होतं, पण कट ऑफ दाखवताना कशा दाखवणार तुम्हाला, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडच्या वगैरे त्या दाखवताना तुम्हाला पर्सेंटाइल मध्ये दाखवणार, पण ऍडमिशन हे तुमच्या मेरिट नुसार होणार आहे. ओके, त्यांनी पहिला चेक काय करा, तुमची कास्ट कोणती, कॅटेगरी कोणती आहे. आता हा थोडासा ओपनचा कॅन्डिडेट आहे, ओपनची तुम्हाला दिसते. थोडासा व्हिडिओ झूम करून पहा. आता म्हणा व्हिडिओ का झूम करून, रिझन काय सांगतो हे डिटेल्स पाहायला लागेल. सगळी मेरिट लिस्ट इथं टाकायची म्हटली तर ती बसली पाहिजे होती, म्हणून थोडंसं छोटं झालं असेल. महत्वाचं काय, मेरिट लिस्ट नंबर तुम्ही पाहिला. सगळ्यात महत्वाचं कास्ट, कारण मेरिट लिस्ट तयार होते तुमची. बाबा म्हणणार सर ही मेरिट लिस्ट तर पर्सेंटाइल नुसार तयार झाली, मग कास्टचा बेनिफिट का, कारण तुमचं ऍडमिशन होतं आणि कास्ट नुसार होणार. जर समजा तुम्ही ओपनचं कास्टला चुकून टाईप झाला असेल, कास्ट बदलल्या असतील, काही काही जणांनी एनटी कास्ट मध्ये त्यांच्या ओबीसी पडलेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला त्या ओबीसी असतात, मग त्या कास्ट नुसार महाराष्ट्रातल्या सीईटीच्या थ्रू ऍडमिशन जे आपले होत आहेत फार्मसीला ना, मग त्याची मेरिट लिस्ट महत्वाची. ही जनरल मेरिट लिस्ट असते ह्या रँकचा. ठीक आहे बाबा, ही टोटल मेरिट लिस्ट आहे, पण तुम्हाला तुमच्या कास्ट नुसार मेरिट लिस्ट, त्यामुळे कास्ट बघा, कास्टच्या पुढे ना असे सिम्बॉल येतील, कुणाचा हॅश असेल, कुणाचा असा डॉलर येईल. आता हे काय डिपेंड आहे की बाबा काही जणांचे डॉक्युमेंट्स वगैरे राहिलेले असतात की ज्यांनी फक्त टोकन भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्या आहे लास्ट राऊंड होण्याच्या अगोदर, म्हणजे लास्ट राऊंडची शेवटची डेट आहे ना, तारीख, तोपर्यंत तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागतात. मग त्यांच्या समोर असेल मेल आहे की फिमेल, हे महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडायला, काय नाही, मुलींचं 30% आरक्षण आहे. मग ते आरक्षण चुकून तुमचा जर डेटा चेंज झाला, बरेच असतात, मागच्या वर्षी 2 ऍडमिशन कॅन्सल झाले इंजिनिअरिंग मधले, का की ते होते मेल, त्यांचं चुकून पडलं फिमेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टला पाहिलं नाही, मेरिट लिस्ट नंतर फायनल नंतर त्यांना कळालं, सीट अलॉटमेंट झाली त्यांना फिमेलची, पण ऑब्व्हियसली जेंडर चेंज झाले त्यामुळे ऍडमिशन कॅन्सल होतं. सो बेस्ट असतं
तुम्ही कॅटेगरी सगळ्यात व्यवस्थित चेक करा आणि जेंडर चेक करून घ्या. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण रिझर्वेशन तिथं आहे. देन मेरिट लिस्ट ही तुमची MSCET नुसार असणार आहे. दुसरी ऑल इंडिया मेरिट लिस्ट नीट नुसार वगैरे लागते, कारण नीटला पण तुमच्या काही सीट दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पर्सेंटाईल तुमचे चेक करून घ्या की एक्झॅक्ट पर्सेंटाईल किती आहेत. आता तुम्ही म्हणणार इथं सर हे खूप मोठं दिलंय, 7 डिजिट पर्यंत पर्सेंटाईल देतात आणि जिथं जिथं टाय होतो त्याच्या टाय ब्रेकर चालू मी एक जुना व्हिडिओ बनवलाय तो कसा असतो बघा. मग MHCET मॅथ्स बायोचे तुमचे मार्क्स, फिजिक्स केमिस्ट्री CET मग HSC चा PCM PCB चे ग्रुपचे मार्क, मग 12वी बोर्डचे बायो फिजिक्सचे मार्क्स वगैरे आणि टोटल HSC चे मार्क्स वगैरे येतात. हे मार्क्स काय ऑटोमॅटिक घेतलेत, ह्यामध्ये काय तुम्ही काय सहसा काय टाईप केलेलं नाहीये. महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ह्या तुमची कॅटेगरी, जेंडर आणि मार्क्स मध्ये पण पाहून घ्या. काही मुलांची ना नीटला प्रॉब्लेम आलेला असतो. नीट थ्रू त्यांची जी ऑल इंडिया मेरिट लिस्ट लागलेली आहे ना तिथं प्रॉब्लेम आलेला असणार आहे त्यांना, की काय प्रॉब्लेम असतो की त्यांचे मार्क्स खालीवर झालेले असतात. ते मार्क्स पाहून घ्या. तुम्ही म्हणा काय फरक पडालाय बांनो, जो तुम्हाला रिझर्वेशन आहे ऑल इंडिया सीटचं, त्या ऑल इंडिया सीटला ना फक्त त्यांनाच ऍडमिशन असतं. म्हणजे नीटला समजा तुमचं नीटच्या मेरिटनुसार 1% जरी आला असेल, म्हणजे नीटचे किती मार्क्स आहेत तुमच्या मेरिट लिस्ट नुसार, त्या जागा फक्त नीटवाल्यांना दिल्या जाणार. आणि नीटच्या जागा भरल्यानंतर मग हे CET वाल्यांना त्या सीट दिल्या जातात. त्यामुळे त्या फक्त सीट ऑल इंडिया कोटाच्या आहेत, त्या त्यातून भरल्या जातात. तुम्हाला नीटला किती पण मार्क्स असू देत बाळांनो, तुम्ही अप्लाय केलेलंच असेल, हे क्लिअर आहे. त्यामुळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये सगळ्या गोष्टी पाहून घ्या. जर चुकल्या असतील तुम्हाला पुढं पिरियड देतात, त्या पिरियड मध्ये जाऊन त्या चेंज करा. ठीक आहे. आता काही जणांना व्हॅलिडिटी रिजेक्ट झाले, मेसेज आले, आता त्यांच्याकडे ऑप्शन आहे की जाऊन ते आता कॅन्सल करा की आमच्या व्हॅलिडिटी रिजेक्ट झाले, मिळणारच नाही असं काही जणांचं कन्फर्म आहे. त्यांनी ओपन थ्रू अप्लाय करा. ज्यांना अजूनही वाटतंय मिळतंय किंवा मिळणार आहेच तर त्यांनी आहे ती कास्ट कॅरी करा, पण लास्ट राऊंडच्या अगोदर तुम्हाला ती सबमिट करावी लागेल. ठीक आहे. ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा सगळा डेटा बघा. हळूहळू आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी देतोय. लास्ट राऊंड पर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईन. फार्मसीची ऑप्शन फॉर्म कसा बनवायचा आहे, कशा पद्धतीनं बाबा ऍडमिशनच्या कॅप राऊंडला जायचे, कट ऑफ कसे पाहिजे, व्हॅकन्सी, त्याचे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलकडे दोन्हीकडे तुम्हाला अपडेट देत राहील. ठीक आहे. चला, थँक्यू.